काय नाही करतो आणि मग ते गलत मार्गावरती लागतात। पहिले आपल्या बापाचेच पैशाने ते लोक नशे करतात आणि जेव्हा बापूच पैसे लोक बंद करते मग ते लोक बिझनेस करू लागतात की दुसऱ्याला नशो विकू, नशाचे पदार्थ घेणे होते आणि मग ते विकूचे, आपण पण नशो करू तर दुसऱ्याला पण लागतो, कारण की त्यांचे तेव्हा परचेस करू पैसे नसतात। आणि ती ही सगळी ऍक्टिव्हिटी जी होऊन आपली जी यंग जनरेशन ती लयच खराब होत चालली आणि ह्याच्यावरती काय ना काही त्यांचं ऍक्शन घेणं आपल्याला थांबल्या पाहिजे। म्हणून आज आम्ही कार्यक्रम ह्यासाठी एका संघामध्ये आम्ही दुसरा कार्यक्रम ह्यासाठी आपण केलो की हे जे नुकसान चाललं आणि हे सगळं चाललं हे नाही चांगलं कापता आणि ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून काम केलं पाहिजे। आज बाजूचं घराचं पोरगो नशो करताय, आमचं पोरगो थोडीच करताय, पण त्या बाजूच्या घराची आग तुमच्या घरात कळेल की तुम्हाला कळूची नाही, तेव्हा त्या बाजूच्या घरामध्ये तुम्ही स्टॉप केलं ते ती जी नशाची जी वस्तू होते ती तुमच्या घरामध्ये यायची नाही, ते आज नाही तर सकाळ ती तुमच्या घरामध्ये येणारच आहे। कारण की जेव्हा फ्रेंड सर्कलमध्ये लोक नशे करतात ते मग जसं मी तुम्हाला सांगला, जेव्हा आमचे पैसे नसतात मग ते नशे विकत घेऊन मग ते दुसऱ्याला पुढे ऐकतात, म्हणजे तो एकाच पासून ती सायकल चालत जाते। ती सायकल थांबल्या पाहिजे आणि ते काम आमच्या पॅरेंट्स लोकांना केलं पाहिजे। म्हणून मी आज मी सर्व लोकांना पण आपवलो की सर तुम्हाला लय चुकट आमच्याहून जास्त सांगते, बिकॉज त्यांना नॉलेज आहे, त्यांचं रात दिवसाचं काम आहे पण आपल्या लोकांना प्रोटेक्ट करणं, आपल्या लोकांना सिक्युअर करून हर चीजापासून आपल्या लोकांना बचवणं। म्हणून मी सर्व साहेब लोकांना रिक्वेस्ट करून दाखवली की सर तुम्ही या आणि आमच्या लोकांना समजावा की कसा केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे आणि ह्याच्यापासून आमच्या पुऱ्या लोकांना आम्ही कसे वाचवू शकतो। इसलिए प्लीज सर इथे खुर्च्यात काही बसा नाही तर मागे बसा ना, काय बरं असेल, बरं नाही पेक्षा पुढे समोर